मराठा समाजाचं मुंबईतील आंदोलन स्वखर्चाने कोणाच्याही स्पॉन्सरशिपने नाही, खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. सरकारने GR काढून मान्य केलेल्या गोष्टींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची मागणी. चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीचा प्रत्यय सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून येतोय. आधी राहुल गांधींच्या मतदारसंघातील मतचोरी उघड, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातीलच मतघोटाळा समोर. ट्विट करत केशव उपाध्ये यांची काँग्रेसवर टीका. सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठेंचे चिरंजीव श्री विष्णुराज कोठेंचा मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद. गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा. नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला मुख्यमंत्री भेट देणार. मुख्यमंत्री सकाळी 10 वाजता भेटीसाठी जाणार. ओबीसी विकास मंत्री अतुल सावे देखील उपस्थित राहणार. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येणार. चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असतील. विश्वसनीय सूत्रांची माहिती. माननीय छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपच्या 8 पैकी 6 नगरसेवकांचं निलंबन. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बजावली नोटीस. पक्षशिस्तभंग केल्यानं निलंबनाची कारवाई. मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा कटुता सहन केली, त्यांची ही सहनशीलता वाखाणण्याजोगी. खासदार उज्ज्वल निकमांकडून फडणवीसांचं भरभरून कौतुक. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक. बैठकीत पक्ष संघटन आणि इतर बाबींवर चर्चा. भुजबळांच्या नाराजीबाबतही चर्चा झाल्याची माहिती. राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. राज ठाकरेंनी घेतलं सपत्नीक गणरायाचं दर्शन. कोल्हापूरमध्ये पालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभाग रचना असल्याचा काँग्रेसचा आरोप. 6 फुटाखालील शाडूच्या गणेश मूर्ती विसर्जनासंदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी. 6 फुटाखालील शाडूच्या मूर्तींचं नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद. उच्च न्यायालयात याचिका. वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी कार्यशाळा. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं मार्गदर्शन. परभणी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी लखन चव्हाण यांची निवड. राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीत निवड. कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. मुंबई पालिकेकडे 13,000 खड्ड्यांच्या तक्रारी, तर 12,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचा पालिकेचा दावा. मात्र तरी देखील खड्ड्यांचा प्रश्न जयसिंग. चंद्रपूर महानगरपालिकेची प्रारूप रचना जाहीर. एकूण 17 प्रभागात 66 नगरसेवक निवडून जाणार. रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप आणि सूचना देण्यासाठी मुदत. अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 4 सदस्यीय प्रणालीनुसार होणार निवडणूक. 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जाणार. 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल केल्या जाणार. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सोलापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यात पुन्हा बदलही होऊ शकणार. धुळे मनपाची प्रभाग रचना जाहीर. 19 प्रभागातून 74 नगरसेवक पालिकेत जाणार. 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत. वाशिमच्या मानोरा शहरात राजस्थानी समाजाची जलजुलनी परिवर्तनीय एकादशी निमित्त शोभायात्रा. अरुणावती नदीकाठी भगवान श्रीकृष्णांना अंघोळ घालत आरती आणि महाप्रसादाचं आयोजन.
दौंडमधील श्री फिरंगाई माता विद्यालयात तालुकास्तरीय खो खो स्पर्धा संपन्न. विविध शाळेतील विद्यार्थी वयोगटातील जवळपास 70 संघांनी या खो खो स्पर्धेत लावली हजेरी. पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार. स्वारगेट ते कात्रज कॉरिडॉरवर 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. सरकारकडून 683 कोटीचा निधी मंजूर. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 238 वातानुकूलित रेल्वेगाड्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. 4826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडून उभारण्यात येणार. परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी. आज ही रेल्वेगाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांवर तिचा थांबा. हिंगोलीच्या सेनगाव एसटी बस स्थानकातील रस्त्यांची मोठी दुरवस्था. बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. तर परभणीत पुलाचं लोकार्पणापूर्वी रस्ता आणि नालीच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना निवेदन. सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या व्यवस्थापनाला घेराव. साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याचा जाब विचारण्यासाठी घेराव. कारखाना भाडे तत्वावर दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सरकारच्या जीआर विरोधात पुण्यात ओबीसी संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आरक्षणाच्या कृती समिती आणि समता परिषद यांचं संयुक्त आंदोलन. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या अध्यादेशाच्या विरोधात पंढरपुरात ओबीसी समाज आक्रमक. भाजपने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप. हैदराबाद गॅझेटचा जीआर फाडून सरकारचा निषेध. हिंगोलीत ओबीसी समाज आक्रमक. शासन निर्णयाची ओबीसी बांधवांकडून होळी. शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, ओबीसी समाजाची मागणी. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात जळगावात ओबीसी समाज आक्रमक. आमच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, ओबीसी समाजाच्या भावना. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं भीक मागू आंदोलन. कॉन्ट्रॅक्टदारांना दिलेली अभ्यासिका महापालिकेने स्वतः चालवण्याची केली मागणी. हैदराबाद गॅझेटच्या जीआरची बीडमध्ये होळी. सरकारने तात्काळ जीआर रद्द करावा, ओबीसी आंदोलकांची मागणी. हिंगोलीत ओबीसी बचावासाठी ओबीसी बांधवांची बैठक. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध. ओबीसी बचावासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात मराठा आरक्षण निर्णयावर भाजपचा जल्लोष. मुख्यमंत्र्यांचा फोटो हातात घेऊन एकमेकांना पेढे भरवून आनंद घेतला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये सकल मराठा समाजाकडून पेढे वाटून जल्लोष साजरा. एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशाच्या गजरात हा विजय साजरा करण्यात आला. गेल्या 16 दिवसांपासून अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 1500 कर्मचारी संपावर. अमरावती जिल्हा परिषदेसमोर थाळी वाजवत आंदोलन. सिंधुदुर्गात कुडाळमध्ये राणे कुटुंबाने गणेशोत्सवात साकारला रावण जटायू युद्ध चलचित्र देखावा. राणे कुटुंबियांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. नार्वेकर यांनी सपत्नीक दर्शन घेऊन केली आरती. लालबागच्या राजाची चरण स्पर्श रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी रांग बंद करण्याचा मंडळाचा निर्णय. बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज. सुरक्षित विसर्जनासाठी बीएमसीने दिल्या महत्त्वाच्या सूचना. नागरिकांना काळजी घेण्याचं केलं आवाहन.
महापालिकेकडून 245 नियंत्रण कक्ष तयार. कल्याणच्या जय गणेश मित्र मंडळाकडून मराठीच्या गळचेपीवर प्रकाश झोत टाकणारा देखावा. मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे साकारले जातात. ठाकुर्लीतील रुपेश राऊतचा रेल्वे स्टेशन परिसरातील दृश्याचा गणपतीसाठी देखावा. स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा वाढत चाललेल्या त्रासाकडे प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशन परिसराबाहेरील फेरीवाले आणि वाहतूक कोंडीचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला. तर अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रुट्स पासून साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती. बडनेरात जय हिंद गणेशोत्सव मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू. 6 फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी गणेश मूर्ती स्थापन. कार्यकर्त्यांनी 2 महिने अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारली. कल्याणमधील धर्मवीर सांस्कृतिक मंडळाचं गणेशोत्सवाचं यंदाचं 55वं वर्ष. युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले किल्ले या संकल्पनेवर माहितीपूर्ण देखावा यावर्षी मंडळाकडून साकारण्यात आला. वरळीतील बाळ गोपाळ मित्र मंडळ यांनी प्राचीन काळीन मंदिर देखावा साकारलाय. मंडळाचं यंदाचं हे 30वं वर्ष आहे. रत्नागिरीतील देवरुख गावातील कुणाल निवळकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. बाप्पासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, घरात भक्तिमय वातावरण निर्माण. ठाण्यातील कळव्यात साईबाबांच्या स्वरूपात गणरायाची मूर्ती. वक्रतुंड मित्र मंडळाची आगळी वेगळी कल्पना. विरारमध्ये वैती परिवाराचा बाप्पासाठी सिंदूर ऑपरेशनवर देखावा. कुटुंबात 60 वर्षांपासून घरात गणपती आणण्याची परंपरा. दरवर्षी कुटुंबात सामाजिक आणि धार्मिक कल्पनेवर देखावा साकारला जातो. ताडदेवच्या राजाच्या दरबारात हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा टीमने घेतलं ताडदेवच्या राजाचं दर्शन. कोकणात गणरायाला डोक्यावर घेऊन नाचवत निरोप. रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात गणपती बाप्पांचं डोक्यावर नाचवत विसर्जन. श्रीवर्धन मधील जसौली गावात धूमधडाक्यात बाप्पाचं विसर्जन. लोकांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला दिला निरोप. दहिसरमध्ये काशिक कुटुंबांच्या बाप्पाचं धूमधडाक्यात विसर्जन. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला दिला निरोप. नाशिकमधील दपूर गावातील जय श्रीराम मित्र मंडळाने महादेवाच्या अवताराची गणरायाची मूर्ती स्थापित केली. बाप्पाच्या आरतीसाठी नाशिककरांची गर्दी. अभिनेत्री ईशा देवलने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गावात प्रशांत वडपकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन. बाप्पासाठी वडपकर कुटुंबाने सादर केला आकर्षक देखावा. घरगुती गणपती दुभारला चक्क चाळीचा देखावा. करिरोड मध्ये हा देखावा साकारण्यात आला. बुलढाण्यात गणेशोत्सवात पत्रकार सहभागी. भजन स्पर्धा, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे यांच्या माध्यमातून राबवला सामाजिक उपक्रम. वाशिममध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मुंगसाजी गणेश मंडळाजवळ जनजागृतीसाठी पथनाट्याचं आयोजन. गणेशोत्सव काळात वाजवल्या जाणाऱ्या डीजेमुळे दुष्परिणामाविषयी करण्यात आलं मार्गदर्शन. तर बदलापूरमधील मिरजणकरांच्या गणरायाच्या देखाव्यात साकारला चिनाबचा नवा पूल. देखावा पाहण्यासाठी बदलापूरकरांची गर्दी. मीरा रोड येथील न्यू ग्रीनवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणाचा समतोल राखत शाडूची मूर्ती स्थापित केली. मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास देखील करण्यात आली. कराडमध्ये कोयना परिसरात पावसाची विश्रांती. कोयना धरण 103.73 टीएमसीने भरलं. धरणातून एकूण 15,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू.
लालबाग परळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे गणेश भक्तांची मात्र तारांबळ. सकाळी पहाटेपासूनच गणेश भक्तांची मोठी गर्दी लालबाग परळ परिसरात उसळली. वाशिममधील सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे फेसाळले. मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून विसर्ग सुरू. विसर्गामुळे तयार धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व दरवाजे उघडले. शहरात इरई नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्याच्या कुबेर नगरी तुमसरची झाली दुर्दशा. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर 1 ते 1.5 फूट पाणी. रस्ता पार करताना कसरतीचा प्रवास. छत्रपती संभाजीनगरात अधिकच्या उत्पन्नासाठी दुचाकी चोरी. रुग्णालयाच्या पार्किंगमधील दुचाकी चोरीची एक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. आरोपीला अटक. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये वाद. वादात कैद्यावर कुदळीने हल्ला. कैदी गंभीर जखमी. हिंगोलीत 2 सराईत गुन्हेगार 6 महिन्यांसाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले हद्दपारीचे आदेश. टीव्ही अभिनेता आशिष कपूरला अत्याचाराच्या आरोपाखाली पुण्यातून अटक. घरी बोलावून अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. मुंबईत खासगी व्यक्तीचा वापर करून पोलिसांकडून प्रवाशाची आर्थिक लूट. वांद्रे टर्मिनल स्थानकात तोतया पोलिसांनी व्यापाराचे 10,30,000 रुपये लाटले. सोलापुरात बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड. एकूण 12,70,320 रुपयांचा मद्यसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पवईतील आयोएन डिजिटल झोन इथे बँकनोट प्रेसच्या परीक्षेत तोतया उमेदवारानं दिली परीक्षा. 5 वर्ष नोकरी केल्यानंतर पुनर्तपासणी अंतर्गत बाब समोर. दोघांवरही पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वर्ध्यात जादा परताव्याचा आमिष देणारा मुख्य सूत्रधार जेरबंद. सहकार्य करणाऱ्यालाही ठोकल्या बेड्या. 44,13,000चा मुद्देमाल जप्त. तर ठाण्यात 1.5 कोटी रुपयांची विदेशी दारू जप्त. राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई. कारवाईत एकाला अटक. पुढील तपास सुरू. उल्हासनगरमध्ये 4 चाकीची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकी चालक जखमी. जखमी दुचाकी चालकाला रुग्णालयात भरती करून कार चालक पसार. चालकावर गुन्हा दाखल. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा बिबट्याचं दर्शन. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी. भटक्या मोकाट श्वानांना मांस खाऊ घालत असल्याचा प्रकार समोर. अहिल्यानगरमध्ये 2 व्यक्ती श्वानांना निरुपयोगी मांस खाऊ घालतात. महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट. व्यक्तींवर कारवाई करत श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी. दादर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पार्किंगमध्ये 16 दुचाकी जळून खाक. पार्किंगमधील एका दुचाकीमध्ये स्पार्क झाल्यानं इतरही गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.